हा ते शिवाय द्यायला लागले तुम्ही मुंबईला सुनील पवार ना सुनील नाही जन्माय सुनील आता स्टॉप करायला फोन लावा वापस आलता का तो? हा बाहेर आला तो परत मध्ये आला त्याचा मित्र त्याला घेऊन जावं लागला नाहीये इथं नाहीये इथं अजून परत येऊन हे कोणाचे मोबाईल मध्ये कोणाचे दिसतं ते मोबाईल मध्ये ऑडिओ येतं ना ऑनलाईन जे मोबाईल मध्ये दिसतं का भाऊच्या वर दिसतं. अजून कोणाचे दिसतं काय थोड़ा क्रॉस करो काल पोलीस स्टेशन जवाहरनगर हद्दीत संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास अजय कांडे त्याचे दोन्ही भाऊ एक वीर लिंबराज कांडे आणि जययोद्धा कांडे यांनी काल त्यांच्या वडिलांच्या विरोधात आणि ह्यांच्या विरोधात जे पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट दिलेली होती ती कंप्लेंट का दिली म्हणून जे पवन गवळे आहेत ते त्यांच्या बंधूचे जे नगरसेवक आहेत त्यांचं ऑफिस महिपत आप्पा चौकात आहेत त्या चौकाच्या तिथं जाऊन यांनी रुपेश म्हणून त्यांचं तिथल्या ज्या चौकातला मुलगा आहे तिथं जाऊन यांनी चाकू काढून की बाबा तो पवन गवळी कुठं आहे त्याच्या सासऱ्याने आमच्या विरुद्ध कंप्लेंट का दिली या कारणावरून त्यांनी चाकू हवेत फिरून दहशत निर्माण करून त्यांना पवन गवळी व त्यांच्या इतर यांना जीवानी मारण्याची धमकी दिली अशी तक्रार पोलीस स्टेशनला आली। त्या तक्रारीवरून आम्ही लगेच तात्काळ 2 आरोपींना अटक केली। एक अजय जितेंद्र कांडे आणि दुसरा लिंबराज उर्फ वीरू जितेंद्र कांडे यांना अटक केलेली आहे आणि एक जय योद्धा जितेंद्र कांडे हा फरार आहे। जे अटक केलेले 2 आरोपी आहेत अजय जितेंद्र कांडे आणि लिंबराज जितेंद्र कांडे याच्यावर यापूर्वीसुद्धा म्हणजे खुनाच्या प्रयत्नाचे गाड्या जाळण्याचे तसेच मारामारीचे 5 ते 6 गुन्हे आहेत। त्यांच्यावर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा ते हे काम केल्यामुळे त्यांना अटक करून आज आम्ही त्यांनी सांगितलं की स्पॉट व्हेरीफाय आम्ही सांगतो कुठं त्यानंतर इतर काय त्यांच्या सोशल मीडियावर मिळालेल्या माहिती अनुसार आणखी काय त्यांच्या हत्यार वगैरे भेटतात का या अनुषंगाने त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आम्ही त्यांना घेऊन ते सांगतील त्याप्रमाणे आज आम्ही ह्या स्पॉट ठिकाणी आलेलो आहे।